नमस्कार मैत्रिणींनो, मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करते। आता संपाला 25 दिवस झाले, परंतु सरकारने अजूनही त्यावर काही दखल घेतलेली नाही। त्यामुळे अंगणवाडी संपाला आता वेगळे वळण आले आहे। तू काय बसू पाणी तिकडे मला पाणी नाही पाहिजे, जेवण नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे, मला फक्त पेन्शन पाहिजे। मैत्रिणींनो, आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांपैकी काही अंगणवाडी कर्मचारी बरेच वर्षापासून सेवानिवृत्त झाले, परंतु त्यांना अजूनही पेन्शन मिळाले नाही। त्याबद्दल एका ताईंचा हा आवाज होता। त्या अंगणवाडी कर्मचारी ताईंनी त्यांची व्यथा आपल्या शब्दात रडून व्यक्त केली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांपैकी बऱ्याच अंगणवाडी कर्मचारी अशा आहेत की त्या विधवा आहेत आणि स्वतःच्या भरोशावर त्यांना त्यांची फॅमिली पण चालवावी लागते, त्यांच्या फॅमिलींच्या गरजा पण भागवावे लागतात। आता 25 दिवस झाले तरी पण अजूनही संप चालूच आहे आणि जोर आलाय संपाला। आपल्याला आयुक्ताच्या पत्राची होळी करायची आहे आणि सर्वानुमते आपल्याला या आयुक्तांनी जे आपल्यावर बळजबरी केली आणि आपल्या संपाला जो निषेध केला आहे त्याचा आपल्याला सर्वानुमते त्याच्या पत्राचा निषेध करायचा आहे। रुपाल अग्रवाल मुर्दाबाद, आयुक्ताच्या पत्राचा निषेध असो, आयुक्ताच्या पत्राचा निषेध असो, आयुक्ताच्या पत्राचा निषेध असो। रुपाल अग्रवाल मुर्दाबाद, रुपाल अग्रवाल मुर्दाबाद, रुपाल अग्रवाल मुर्दाबाद, आयुक्ताच्या पत्राचा निषेध असो, आयुक्ताच्या पत्राचा निषेध असो। रुपाल अग्रवाल मुर्दाबाद, आयुक्ताच्या पत्राचा निषेध असो। आवाज दो, हम एक हैं, आवाज दो, हम एक हैं, हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है, हम नहीं भेटण्याशिवाय राहत नाही। अरे अशा सरकारचं करायचं काय, खाली मुंडावर तलवार, अरे अशा सरकारचं करायचं काय, खाली मुंडावर। आपल्या भारत देशामध्ये मुलांचं कुपोषण झालं तर भरपूर अशा योजना कुपोषण नियंत्रणासाठी असतात, परंतु आता 1 महिना होऊनही अंगणवाडी सेविकांना मानधन नाही, म्हणजे त्यांचं नो वर्क नो पे असा आहे। तर आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं कुपोषण जे चालू आहे याला जबाबदार कोण हे सरकारने सांगावं आणि संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा। चांगला भरपूर वेतन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व्हावं हीच आशा करते आणि आपण संप चालू ठेवूया। दिनांक 2 जानेवारीपासून संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात असं जेल भरो आंदोलन होणार आहे। तरी अमरावती जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ बघत असाल तर 2 तारखेला मोठ्या संख्येने हजर राहा। चलो अमरावती, चलो अमरावती। तोपर्यंत सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने राहा। मोठ्या प्रमाणात जे संघटना सांगते त्याप्रमाणे आंदोलन करूया, लढूया आणि जिंकूया। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।